बरं चला, मुख्यमंत्र्यांशी नसेल गैरसमज, मी तुमच्या राज्य पातळीवरती येतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी घडतात. मधल्या काळात काय झालं, शिंदेसाहेब भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे. अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत. याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली. अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनी सुद्धा याच्यावरती एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर हे कुठेतरी हा एक दिसतो विसंवाद. त्याच्यावर देखील चर्चा झाली रवी चव्हाण यांच्यावरती. त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला. मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं, मग तसं झालं. तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण. आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली. आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलंय भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगर आपल्याकडे घ्यायचा नाही. मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोलला रे कोण भाजपचा तर नाही ना, बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाहीये. मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल.